पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये आता आव्हान देण्यात आलं। पराभूत झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिका आहेत। विजय उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या ह्या याचिका आहेत, तर आक्षेपांची निवडणूक आयोगानं दखल न घेतल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं। पराभूत झालेल्या उमेदवारांनी ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत। विजय उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। आक्षेपांची निवडणूक आयोगानं दखल न घेतल्याचा आरोप देखील याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। दरम्यान कोणाविरुद्ध या याचिका दाखल केल्यात पाहूयात। संजय शिरसाटांच्या विरोधात राजू शिंदेंची याचिका आहे। धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडेंची याचिका आहे। धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा शर्मा यांची याचिका आहे। सुरेश धस यांच्या विरुद्ध महबूब शेख यांची याचिका आहे। हिकमत उडान यांच्या विरुद्ध राजेश टोपेंची याचिका आहे। आमदार नारायण कुचेंच्या विरोधात बबलू चौधरींची याचिका आहे। संतोष दानवेंच्या विरोधात चंद्रकांत दानवेंची याचिका आहे। आमदार तानाजी सावंतांच्या विरोधात राहुल मोटेंची याचिका आहे। अर्जुन खोतकरांच्या विरोधात कैलास गोरंट्याल यांची याचिका आहे। रमेश कराड यांच्या विरोधात सर्जेराव मोरेंची याचिका आहे। नमिता मुंदडा यांच्या विरोधात पृथ्वीराज साठेंची याचिका आहे। संजय बनसोडेंच्या विरोधात सुधाकर भालेराव यांची याचिका आहे। राजू नवघरेंच्या विरोधात जयप्रकाश दांडेगावकर यांची याचिका आहे। बाबासाहेब पाटील यांच्या विरुद्ध विनायकराव पाटलांची याचिका। मंजुळा गावितांच्या विरोधामध्ये प्रवीण चौरे यांची याचिका। पारोळाचे आमदार अमोल पाटलांच्या विरोधात सतीश पाटलांची याचिका। अमोल खटाव यांच्या विरुद्ध बाळासाहेब थोरात अमोल खताळ यांच्या विरुद्ध बाळासाहेब थोरातांची याचिका। रोहित पवार यांच्या विरुद्ध राम शिंदेंची याचिका। संग्राम जगताप यांच्या विरुद्ध अभिषेक कळमकर यांची याचिका। मोनिका राजळ यांच्या विरुद्ध ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांची याचिका। शिवाजी कर्डिलेंच्या विरोधामध्ये प्राजक्त तनपुरेंची याचिका। डॉक्टर किरण लहामटेंच्या विरोधात अमित भांगरे यांची याचिका। पारनेरचे आमदार काशीनाथ दातेंच्या विरोधात निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंची याचिका। आशुतोष काळेंच्या विरुद्ध संदीप वरपेंची याचिका। पारोळाचे आमदार अमोल पाटील यांच्या विरुद्ध सतीश पाटलांची याचिका। तर कोणाविरुद्ध कोणाची याचिका आहे याचा तपशील आपण समजून घेतला आहे। तर 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेले आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेतच, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सचिन, 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं। पराभूत झालेल्या उमेदवारांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आणि आक्षेपांची निवडणूक आयोगानं दखल न घेतल्याचा आरोप देखील त्यांनी या याचिकांच्या माध्यमातून केलेला आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर 35 जण जे काही आमदार बनलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। कारण जे काही विजयी झालेले उमेदवार आहेत तर त्या योग्य पद्धतीने उमेदवार विजयी झालेले नाही आहेत, त्यांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे। आणि आम्ही याआधी सुद्धा हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांना आम्ही सांगितलं होतं, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही आहे। त्यामुळे आता आम्हाला खंडपीठाचे दरवाजेच आता हे ठोठावे लागणार आहेत असं म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत। तब्बल 25 जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ही याचिका दाखल केलेली आहे। ज्यांना पराभव स्वीकारावा लागला त्या उमेदवारांनीच ही याचिका दाखल केलेली आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर अहिल्यानगर या ठिकाणी 8 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि मराठवाडा असेल किंवा इतर जिल्हे असतील त्या जिल्ह्यामधून सुद्धा या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। हा आकडा खूप मोठा आहे, कारण 35 आमदारांविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनीच हे मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आता सुनावणी अंती हे स्पष्ट होईल नेमकं यामध्ये काही त्रुटी आढळतात का किंवा काही जणांची आमदारकी धोक्यात येते का। कारण आता जेव्हा चौकशी होईल किंवा ज्यावेळेस याच्यावर सुनावणी होईल तेव्हा काही गोष्टी समोर येऊ शकतात। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर काही जणांनी असे आक्षेप घेतलेत की तुम्ही माहिती दडवलेली आहे, काही जणांनी असे आक्षेप घेतलेत की तुम्ही बूथ कॅप्चर केले, त्या ठिकाणी CCTV लावू दिलेले नाहीये, दबावतंत्र निर्माण केला किंवा काय उमेदवारांना तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू दिलेला नाहीये, अशा प्रकारचे जे काही या ठिकाणी आक्षेप आहेत ते घेण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळं
35 आमदारांच्या विरोधामध्ये आक्षेप घेऊन ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं पराभव झालेल्याच उमेदवारांनी हे मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्यानंतर आता जे काय आमदार निवडून आलेले आहेत त्यांची भवितव्य किंवा त्यांची पुढची पावलं काय असतील हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.